शौनकादिक ऋषींना माहीत आहे की सूतजी महाराज अतिशय ज्ञानी आहे. चारही वेद ज्यांचे मुखोद्गत आहेत ते सगळे वेद सांगायला लागतील. म्हणून महाराज आम्हाला बाकीचं सगळं काही सांगू नका, काय करा सार सार सांगा. जसं जेवायला बसल्यानंतर जेवणारा व्यक्ती वाढणाऱ्याला सांगतो सगळं वाढू नको, फक्त सार सार. बरेच जण सांगतात ना सगळं वाढू नको, काय कर फक्त सार सार वाढ. म्हणजे जे महत्वाचं आहे ते सार. जसं पेपर जवळ आल्यानंतर शिक्षक विद्यार्थ्यांना सांगतात VIMP, हे सगळं महत्वाचं आहे, लिहून घ्या, हे पेपरात येईल. म्हणजे ते महत्वाचं आहे, सार आहे. जसं ऊसाचा सार आहे साखर, दुधाचा सार आहे तूप, तशा पद्धतीने वेदाचा सार सांगा. सगळं ज्ञान सांगू, जे महत्वाचं आहे तेच ज्ञान तुम्ही आम्हाला सांगा. कथा सारम. आणि कसं पुराणानाम विशेषतः, जे पुराणांमध्ये अतिशय विशेष आहे, महत्वपूर्ण आहे ते ज्ञान सांगा. शौनकादिक ऋषी सूतजींना हा प्रश्न विचारतायत. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जीवनामध्ये कधीही संतभेट होत नाही. बहु अवघड आहे संतभेट. किती अवघड आहे संतभेट? एवढी अवघड आहे संतभेट की एक वेळ साधू संत महात्मे म्हणतात चंद्राचं अमृतही सहज प्राप्त होऊ शकतं. अस्ताला जाणारा सूर्य पकडता येऊ शकतो. समुद्र तरुण एका किनाऱ्यावरून दुसऱ्या किनाऱ्यापर्यंत जाता येतं, पण साधूंची भेट होणं अशक्य आहे. चंद्रामृत सुखे सेवलेल हसता जाता रवी धर्मेल. चंद्रामृत सुखे सेवलेल हसता जाता रवी धर्मेल. अमृत सुखी सेवलेल जाता रवी धर्मेल. चंद्रामृत सुखे सेवलेल हसता जाता रवी धर्मेल. बाह्य हेरा सागर तरवेल परिचा साधूची बेटी नवईल दा. चंद्रामृत सुखे सेवलेल सदा जाता रवी धर्मेल. बाह्य हेरा सागर तरवेल बाह्य हेरा सागर तरवेल परित्या साधूची भेटी न होईल गा. ऐसे कैसियाने भेटती ते साधू, ऐसे कैसियाने भेटती ते साधू. चंद्र अमृत सुखे सेववेल. चंद्राचं अमृत सहज प्राप्त होऊ शकतं म्हणतात. आता चंद्राचं अमृत प्राप्त करणं सोपं आहे का? कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी रात्री 12 वाजता दूध चंद्राच्या प्रकाशामध्ये ठेवल्यानंतर आपण म्हणतो की चंद्राचे अमृत कण दुधामध्ये येतात. खरोखर चंद्राचे अमृत कण दुधामध्ये आले असते आणि ते जर दूध आपण पिलं असतं तर आपण सगळेजण काय झालं असतो? अमर झालो असतो. एवढं सोपं नाही चंद्राचं अमृत प्राप्त करणं. किती कठीण आहे. यौगिक क्रिया सांगितलेली आहे त्याच्यासाठी. योग करणाऱ्या व्यक्तीने प्राणायाम अष्टांग योग करत असताना कुंभक रेचक आणि पूरक या प्राणावर नियंत्रण ठेवल्यानंतर कुंभक करत असताना ज्या नियमांचं पालन करायला लावलेलं आहे योगी व्यक्तीला
त्या नियमांचं पालन करणाऱ्या योगी व्यक्तीने आपल्या नाभीमध्ये असलेल्या कुंडलिनी शक्तीला जागृत केल्यानंतर जेव्हा ती कुंडलिनी शक्ती संपूर्ण शरीराचं मांस खाऊन तृप्त होते आणि ढेकर दिल्यानंतर तिच्या मुखातून जेव्हा अमृत बाहेर पडतं ते अमृत जिभेच्या खालून श्रवत असतं. आणि ही क्रिया अतिशय सोपी नाही, अतिशय कठीण आहे. तेव्हा कुठे चंद्राचं अमृत म्हणतात प्राप्त होतं, पण तेही सहज शक्य होईल. अस्ताला जाणारा सूर्यही पकडता येईल. आता सूर्याला पकडता येईल का? आणि पकडायला गेल्यानंतर आपण जिवंत राहू का? एवढ्या लांब आहे तरी इतके चटके बसतात. दिवसा कुत्र सुद्धा बाहेर निघायला नाही म्हणत, तेही रात्री बाहेर निघत. सूर्याला पकडायला गेल्यानंतर आपण राहणार नाही, पण म्हणतात तेही कदाचित शक्य आहे. समुद्र सुद्धा तरुण पहिलं तीरावर जाता येईल. आता समुद्र म्हणजे काही गावाच्या बाहेर असणारी एखादी नदी नाही. समुद्राला दुसरी उपमा नाही, समुद्राला उपमा समुद्राचीच द्यावी लागते. समुद्र म्हणजे काही कमी नाही. एका तीरावरून दुसऱ्या किनाऱ्यावर जाणं सोपं नाही, पण म्हणतात तेही शक्य आहे. पण साधूची भेट त्याच्याही पेक्षा कठीण आहे. एवढी कठीण आहे साधूची भेट होणं. कुणाला वाटत असेल आम्ही नेहमी साधू संतांना भेटतो, पण त्यांना साधू आणि संतच म्हणतात असं नाही, ज्यांना आपण समजतो. आता तो विषय वेगळा आहे, त्याचा विस्तार मला या ठिकाणी करायचा नाही की साधू कुणाला म्हणतात आणि संत कुणाला म्हणतात. पण संत भेट होणं अतिशय कठीण आहे. आणि जीवनामध्ये जर अशा दुर्लभ अशी संत भेट जर झाली तर संत भेट झाल्यानंतर त्या संतांचं दर्शन झाल्यानंतर त्या संत महात्म्यांना नको ते प्रश्न विचारू नका. कारण आमच्यासारखे संत नाहीत, पण जर कुणाच्या घरी गेलेच तरी लोक वेगवेगळे प्रश्न विचारतात. आई वडील आहेत का? सासू सासरे असतील? कोणत्या गावाला राहतात? आता आई वडील का असणार नाहीत? आम्ही वरून पडलेलो नाही. ज्या अर्थी जन्माला आलेलो आहे त्या अर्थी आई वडील. बरं, एवढं काही वय नाही की आई वडील वर गेलेले असतील, असाही काही विषय नाही. जीवनामध्ये संत भेट होत नाही. आणि जर संत भेट झाली तर संत महात्म्यांना लोक नको ते प्रश्न विचारतात. संत महात्मे जर भेटलेच तर लोक म्हणतात, महाराज सध्या आमच्या घरामध्ये फार कटकट चालू आहे, कुणाचंच कुणाशी जमत नाही. घरातली कटकट मिटण्यासाठी काही उपाय आहे का महाराज? कुणाच्या घरामध्ये साधू संत महात्मे गेले तर लोक लगेच सांगतात, महाराज का हो या वर्षी पाऊस पडेल की नाही? तुम्हाला माहित आहे ना, भूत भविष्य वर्तमानाचं ज्ञान असतं. काही जण विचारतात, महाराज या वर्षी मालाला भाव मिळेल की नाही? काही महाभाग विचारतात, या वर्षी आमच्या मुलाचं लग्न होईल की नाही? कारण मुलीवाल्यांना टेन्शन नाही, मुलावाल्यांना चिंता आहे, या वर्षी तरी आमच्या मुलाचं होईल की नाही? महाराज आमच्या मुलीला मुलगा कधी होईल? महाराज या वर्षी पाऊस पडेल की नाही? काही जण विचारतात, महाराज दुकान टाकलेलं आहे, आमचं दुकान चालेल की नाही? दुकान चालण्यासाठी कोणता तोडगा आहे का महाराज? कारण सध्या लोकांना तोडगे ऐकण्याचा जास्त रस वाटतोय. भक्तियुक्त अंतःकरणाने लोकांची गर्दी कथेमध्ये होते असं समजू नका. तोडगे ऐकण्यासाठी गर्दी होते. की कोणते तोडगे महाराज सांगतील की ते ऐकल्यानंतर आमचं दुःख कमी होईल म्हणून गर्दी आहे. लक्षात येत आहे ना मला काय म्हणायचंय? याच्यामुळे जास्त गर्दी. एखाद्या महात्म्यांनी सुंदर आध्यात्मिक चिंतन मांडलं तर त्यांच्या समोर लोक जास्त बसत नाही. जे तोडगे सांगतात ते ऐकण्यासाठी लोक जास्त गर्दी करतात. तोडगे ऐकून स्वतःचं कल्याण होणार नाही. नामस्मरण करा, सगळं काही चांगलं होईल.
सगळं काही चांगलं होईल. भगवान परमात्म्याच्या नामामध्ये एवढी ताकद आहे की भगवान परमात्म्याचं नाम फक्त विश्वास पाहिजे. वेगवेगळे तोडगे ऐकायची काही गरज नाही. नामाच्या चिंतने नामाच्या चिंतने नामाच्या चिंतने चिंतने नामाच्या चिंतने बारावाटा पडती विघ्ने बारावाटा पडती विघ्ने नामाच्या चिंतने नामाच्या चिंतने बारावाटा पडती विघ्ने बारावाटा पडती विघ्ने नामाच्या चिंतने नामाच्या चिंतने चिंतने नामाच्या चिंतने. भगवान परमात्म्याच्या नामाचं चिंतन जरी केलं तरी 12 वाटा पळती. साधू संत महात्म्यांनी लिहून ठेवलेलं आहे. सर्व विघ्न दूर होतील फक्त भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलं तरी. विश्वास भक्त असला पाहिजे. संत भेट झाली तर लोक विचारतात या वर्षी आमच्या मुलाचं लग्न होईल की नाही, आमचं दुकान चालेल की नाही, महाराज आमच्या शेतामध्ये बोर पाडायचा आहे, पाणी लागेल की नाही. हे प्रश्न साधू संत महात्म्यांना विचारू नका. जर संत भेट झाली तर सांसारिक चर्चा संत महात्म्यांना आवडत नाही. संत महात्म्यांना पारमार्थिक चर्चा आवडते. संत भेट झाली तर पारमार्थिक विषय त्यांच्या पुढे मांडा. जर संत भेट झाली तर संत महात्म्यांना काय विचारलं पाहिजे म्हणतात. संत महात्म्यांना पारमार्थिक प्रश्न विचारले पाहिजे. कोणते म्हणतात, महाराज सांगा माझं कल्याण कधी होईल. कायमी उद्धार पावेन काय कृपा करील नारायण कायमी उद्धार पावेन काय कृपा करील नारायण काय उद्धार पावेन काय कृपा करील नारायण कायमी उद्धार पावेल काय कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा समाधान करा समाधान चित्त माझे काय खंड येईल प्रेम पारुषती धर्म धर्म दासयान म्हणेल प्रेम मनोविश्राम वाटतसे काय खंड येईल प्रेम पारुषती धर्म धर्म दासयाने जर जीवनामध्ये संत भेट झाली तर संत महात्म्यांना काय विचारलं पाहिजे. कायमी उद्धार पावेन काय कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जयन करा समाधान चित्त माझ. माझा उद्धार कशाने होईल, मी कोणत्या मंत्राचा जप करू, माझ्यावर गुरु कृपा कशामुळे होईल, माझ्यावर भगवान परमात्म्याची कृपा होण्यासाठी मी काय केलं पाहिजे. माझा आवागमनाची जी चक्कर आहे, पुन्हा पुन्हा जन्माला येणं आणि मरण मृत्यूचं जे भय आहे ते कसं समाप्त होईल, माझा उद्धार कसा होईल, हे प्रश्न संत महात्म्यांना पारमार्थिक प्रश्न विचारले पाहिजे. जसे संत महात्म्यांनी विचारलेले आहे, काय मी उद्धार पावे, काय कृपा करील नारायण, हे प्रश्न विचारले पाहिजे. सूतजी महाराजांना शौनकादिक ऋषींनी प्रश्न विचारला कोणता, की महात्मन तुम्ही ज्ञानी आहात,
तुम्हाला भरपूर ज्ञान आहे, परंतु तुमच्या सगळ्या ज्ञानापैकी जे सार सार रूपी ज्ञान आहे, जे ज्ञान ऐकल्यानंतर जगताचं कल्याण होईल असं ज्ञान तुम्ही आम्हाला सांगा. म्हणजे याचा अर्थ शौनकादिक ऋषींना फक्त स्वतःच कल्याण करायचं असं आहे असं नाही, तर जगताचंही कल्याण झालं पाहिजे हा भाव त्यांच्या अंतःकरणामध्ये आहे. आणि जगत कल्याणासाठीच संत महात्म्यांचा अवतार झालेला असतो. जगाच्या कल्याण संतांच्या विभूत. म्हणून तो प्रश्न ऐकला आणि सूतजी महाराजांना आनंद झाला. श्री सूतजी महाराज शौनकादिक ऋषींना शिव पुराण कथा सांगू लागलेले आहे. या शिव पुराण कथेच्या प्रारंभी सूतजी महाराजांना काही प्रश्न विचारलेले आहेत शौनकादिक ऋषींनी. शौनकादिक ऋषी म्हणतायत, महात्मन सांगा की वास्तविक विवेकाची प्राप्ती मनुष्याला कशी होईल. पहिल्याच बाणावरचे हे प्रश्न आहेत. घरी गेल्यानंतर वाचून बघा. कथा सिक्वेन्स सुद्धा माझा मागे पुढे होत नाही. ती भागवत कथा असो, राम कथा असो, शिवपुराण असो किंवा देवी भागवत असो. कोणता प्रश्न विचारलेला आहे? विवेकाची प्राप्ती. संस्कृतामध्ये प्रश्न आहे की मनुष्याला वास्तविक विवेकाची प्राप्ती कशी होईल. आता वास्तविक विवेक म्हणजे काय? आधी विवेक म्हणजे काय? विवेक म्हणजे शास्त्रयुक्त असणारं ज्ञान. आणि विवेक परमार्थामध्ये गणेशजींना विवेक म्हटलेला आहे. म्हणजे ग्रंथाच्या प्रारंभी श्री गणेशा केलेला आहे. आणि श्री गणेशा करून पहिला प्रश्न विचारलेला आहे. कोणता? वास्तविक विवेकाची प्राप्ती मनुष्याला कशी होईल. एक विवेक असतो, तो असतो बनावटी विवेक. बनावटी विवेक कशाला म्हणतात? एखादा व्यक्ती जगामध्ये मी फार चांगला आहे असं दाखवण्यासाठी मुद्दाम मुखवटे बदलून जगाला असं दाखवतो की मी फार समजदार आहे, मी फार हुशार आहे, मी फार चांगला आहे. त्याला बनावटी विवेक म्हणतात. म्हणजे स्वतः आपण किती चांगला आहोत हे दाखवण्यासाठी मुखवटे बदलून लोक जगामध्ये जशा पद्धतीने वावरतात, काही लोक, सगळे नाही, त्याला बनावटी विवेक म्हणतात. दुसऱ्या प्रकारचा विवेक आहे, त्याला तो विवेक असतो मजबुरीत झालेला विवेक. कसा मजबुरीमध्ये झालेला विवेक? एखाद्या घरामध्ये जर पाहुणे येणार असतील तर ते पाहुणे येण्याच्या आधी घरातले लोक घरातल्या लहान मुलांना सांगतात, हे बघा आता आपल्या घरामध्ये पाहुणे येणार आहे आणि पाहुणे आल्यानंतर जर तुम्ही गोंधळ केला तर पाहुणे गेल्यानंतर तुम्हाला फटके बसतील, किंवा जर तुम्ही शांत बसले तर पाहुणे गेल्यानंतर प्रत्येकाला 10-10 चॉकलेट. जेव्हा घरातल्या लहान मुलांना अशा पद्धतीने समजावलेलं असतं पाहुणे येण्याच्या आधी, ते मुलं पाहुणे आल्यानंतर अतिशय शांत बसतात. कशामुळे? एकतर फटके बसतील, नाहीतर चॉकलेट मिळतील म्हणून शांत बसतात. ते खरोखर शांत नसतात. काही मुलं ते खरोखर शांत नसतात. या विवेकाला म्हणतात मजबुरीत निर्माण झालेला विवेक. म्हणजे फटके बसू नये म्हणून ते मुलं जसे शांत बसलेले आहेत, किंवा चॉकलेट मिळतील म्हणून आपण शांत बसलं पाहिजे म्हणून ते मुलं शांत बसतात. ओरिजिनल ते शांत नसतात. त्या शांत बसण्यामध्ये जो विवेक असतो तो विवेक असतो मजबुरीत प्राप्त झालेला विवेक, म्हणजे खऱ्या अर्थाने नाही. पहिला आहे बनावटी, दुसरा आहे मजबुरीत तयार झालेला विवेक. आणि काही विवेक असा असतो स्वार्थपरक विवेक. स्वार्थपरक विवेक कसा असतो? आता इलेक्शन चालू आहे. या इलेक्शन मध्ये ज्यांनी तिकीट घेतलेलं असतं, सध्या नाही परंतु गावात मधलं जर इलेक्शन असेल तर ज्यांनी तिकीट घेतलेलं असतं ते सगळे जण, म्हणजे जे तिकीट घेतलेला व्यक्ती येतो सगळ्यांच्या घरी जातो
स्त्री असेल किंवा पुरुष असेल, सगळ्यांच्या घरी गेल्यानंतर वयाने लहान असो किंवा मोठे असो, 18 वर्षाच्या पुढे व्यक्ती बघितला की त्यांच्या डोक्या त्यांच्या पायावर मस्तक ठेवून नमस्कार करतात किंवा कुणाच्याही समोर हात जोडून वागतात. कशामुळे? ते खरोखर विवेकी असतात का? खरोखर तेवढे चांगले असतात का नमस्कार करतायत प्रत्येकाच्या घरी जाऊन? जे स्वतःच्या आई वडिलांनाही कधी नमस्कार करत नाही ते सगळ्या गावकऱ्यांच्या घरी जाऊन नमस्कार करतात. कशामुळे? कशामुळे? मत मिळण्यासाठी. मग ते हेही बघत नाही हे घर क्षुद्राचं आहे, क्षत्रियाचं आहे, ब्राह्मणाचं आहे की वैश्याचं आहे, आपल्या समोर स्त्री आहे की पुरुष आहे, कोणीही असलं की हात जोडून वाकणार. कशासाठी? मत मिळण्यासाठी. तो विवेक जो असतो तो विवेक स्वार्थपरक असलेला विवेक आहे, स्वार्थामुळे तयार झालेला विवेक. पण शौनकादिक ऋषी सूतजींना म्हणतायत की असा विवेक नाही, वास्तविक विवेक मनुष्यामध्ये कसा निर्माण होईल. जो खरा विवेक आहे, खरं ज्ञान आहे, खरा संयम जो आहे, खरी शांतता जी आहे ती मनुष्यामध्ये कशी निर्माण होईल? तर याचं उत्तर आहे सत्संगाने, कथेच्या श्रवणाने व्यक्ती खऱ्या अर्थाने विवेकी बनत असतो. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न विचारलेला आहे शौनकादिक ऋषींनी सूतजींना. म्हणतात मनुष्याला स्वतःचे दोष कसे दिसतील? मनुष्याला स्वतःचे दोष कसे दिसतील? प्रत्येक मनुष्याला स्वतःचे दोष कळले पाहिजेत. मी किती वाईट आहे, मी किती रागीट आहे, मी किती लोभी आहे, मी किती कामी आहे, मी किती अविवेकी आहे, हे प्रत्येकाला ज्याचं त्याचं कळलं पाहिजे. आणि जर स्वतःला कळलं नाही तर ज्याला कळतंय त्याने दाखवून तरी दिलं पाहिजे. त्याने दाखवून तरी दिलं पाहिजे की बाबा रे तुझ्यामध्ये असे असे दोष आहेत. मग मनुष्याला स्वतःचे दोष कसे दिसतील? तर याचंही उत्तर आहे की मनुष्याला स्वतःचे दोष कथेच्या श्रवणानेच दिसते. कथा ऐकली की मनुष्याला कळतं की मी किती पापी आहे, मी किती वाईट आहे, मी किती ज्ञानी आहे, मी किती पवित्र विचाराचा आहे, मी किती भक्त आहे, मी किती साधक आहे, मी किती चांगला आहे, मी किती वाईट आहे. हे केव्हा कळतंय? कथा ऐकल्यानंतर कळतं. कारण कथा काय आहे? कथा दर्पण आहे. दर्पण म्हणजे आरसा. कथा दर्पण आहे. जसा आरशामध्ये चेहरा बघितला की जसा आहे तसा दिसतो. कारण आरसा कधीही खोटं बोलत, आरसा कधीही खोटं बोलत नाही. तसं कथा सुद्धा दर्पण आहे. या कथेमध्ये बसल्यानंतर आपलं मन आपल्याला लगेच आपला चेहरा दाखवतं की नेमकी आपण कसे आहोत, नेमकी आपण कसे आहोत. कारण कथा जसं आहे तसं दाखवते, जसा आरसा आहे. एक आजी यात्रेमध्ये गेल्या. आजीचं वय होतं 80. आजी यात्रेमध्ये गेल्या आणि यात्रेमध्ये गेल्यानंतर ज्याही देवाची यात्रा असेल दर्शन वगैरे केलं आणि आजी यात्रेमध्ये फिरायला लागल्या. जसं काठी टेकत टेकत आजी यात्रेमध्ये फिरायला लागल्या. आजींनी बघितलं एक आरशाचं दुकान होतं. आजी गेल्या त्या आरशाच्या दुकानाजवळ आणि आजींनी आरसा घेतला, एक आरसा उचलला, हातामध्ये घेतला आणि